वामन म्हात्रे फाउंडेशन पुरस्कृत आणि आपले बदलापूर वृत्तवाहिनी आयोजित श्री गणेश घरगुती सजावट स्पर्धेमध्ये आज आपण आलेलो आहोत लगस कुटुंब यांच्या इथे। आपण जर बघत असाल तर अगदी हुबेहूब आणि सुंदर सजावट आपल्याला इथे दिसते आहे। लेण्यांमध्ये जे आहे आपण अनेक ठिकाणी गेलेलो आहोत, प्राचीन मंदिरांमध्ये देखील आपण गेलेलो आहोत आणि जणू काही या ठिकाणी देखील एक सुंदर प्राचीन काळामधील मंदिरच आपल्याला इथे दिसतं आहे। सेम टू सेम हुबेहूब जे आहे आपलं इथे सादरीकरण गणरायासाठी करण्यात आलेलं दिसतंय। ही हत्ती देखील आपण बघू शकतो आणि बरोबर जशी सजावट आहे त्याला शोभेल अशीच दिसतात। आपल्या इथे प्राचीन मंदिरं जे ते देखील अशीच असतात आणि आपण लेण्या वगैरे जर तुम्ही फिरला असाल तर तिथे सुद्धा असंच सादरीकरण आपल्याला बघायला मिळतं। जो दगड असतो तो देखील सेम अशाच कलरचा आणि तसंच दिसतं आहे इथे। तर वर्किंग आहे सगळं कुटुंब जे आहेत, कुटुंबातील जे मेंबर्स आहेत सदस्य, तरी सुद्धा वेळात वेळ काढून जे आहे गणरायाची भक्ती या ठिकाणी आपल्याला दिसते। पण यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार। नमस्कार। किती दिवस लागले हे सर्व करण्यासाठी? 2 महिने 2 महिने प्रॉपर आफ्टर वर्किंग आवर्स नंतर आम्ही किंवा सॅटर्डे वीकेंडला सुट्टी असताना आम्ही दोघं असं हो। कसं सुचलं की यंदाच्या वर्षी आपण हेच जे आहे सजावट केली पाहिजे? असा मी विचार करत नाही, आम्ही बेसचा बी ट्राय करतो। त्याच्यानंतर जसं आमच्या वाटतं की आपण असं करायला पाहिजे, बेस केल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर वर्क करतो की आपण या गोष्टी ऍड करू शकतो आणि डिपेंड आमच्या मूर्तीचे सगळं मग आम्ही ट्राय करतो। खूप सुंदर। दादाही आपल्यासोबत त्यांच्याशी बोलूया। नमस्कार। तुम्हा दोघांचंही संपूर्ण कुटुंबाचं खूप सुंदर सादरीकरण आहे या ठिकाणी, काय बोलाल? कसं वाटतं? नाही, दरवर्षीचा प्रयत्नच असतो की जेणेकरून की आपण जी कला आपल्याला गणपतीने दिली ती आपण जर प्रस्तुत करता आली जेणेकरून त्याची सेवा त्यातनं होईल, तर तेच आम्ही प्रयत्न करतो। किती वर्षापासून गणपती बाप्पा विराजमान होतात आपल्या घरी? आम्ही लहान असल्यापासून आहे, आम्हाला आठवतही नाही त्यावेळेपासून। आधी आम्ही जॉईंट फॅमिली होतो, आमचे मामा सोबत असायचो आम्ही। तर मामानंतर ते लग्नानंतर डिअर मग आम्ही चालू केलं, मग ते आम्ही लहानपणापासून चालू आहे। दरवर्षी आपण अशीच वेगळे वेगळे जे आहे देखावे करत असतात का? हो, आमचं मानणं असं आहे की जसं हे आहे की हे गणपती आमच्या घरी येतात पाहुणे म्हणून 10 दिवस, त्यांच्यासाठी काही ना काहीतरी प्रत्येक आम्हाला काहीतरी करायला पाहिजे की त्यांना अजून आम्ही प्रयत्न करतो अजून काही दिवस थांबावे आमच्याकडे अजून। आमचे पूर्ण 11 दिवस आनंद चतुर्थीपर्यंत। खूप सुंदर। आणि हे सगळे वर्किंग असून सुद्धा जे आपण बघतायत खूप सुंदर खरंच सजावट इथे बघायला मिळते। हे सगळे जे आहेत लेण्यांमध्ये आपल्याला मोस्टली बघायला मिळतं, बरोबर ना? छान सुंदर पर्यावरणपूरक सजावट जी आहे आपल्याला इथे बघायला मिळाली। तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्कीच सांगा। बोलूया, काय बोलाल? मुलांबद्दल काय सांगा? खूप खरं तर आता तरुण पिढी जी आहे इतकं सुंदर गणरायाची भक्ती आपल्याला बघायला मिळत नाही, पण यांच्यात आहे, काय बोलाल? नाही म्हणजे मी एक सांगू शकतो, म्हणजे हे लहान होते आणि ह्याचे मामा आमच्या घरामध्ये गणपती बसवायचे। नंतर ते फॅमिली आमची जॉईंट होती आणि ते म्हणजे सेपरेट झाले। तर फर्स्ट टाइम मला अजून तो दिवस आठवतो की माझ्याकडे फक्त 100 रुपये होते आणि हा खूपच जिद्द करत होता की मूर्ती आणायची आणि मला तो अजून दिवस आठवता की मी फक्त 100 रुपयाची मूर्ती आणली होती। मला अजून तो दिवस आठवतो। साधारणतः एक आनंद अश्रू जे तिथे येत आहेत, म्हणजे दिवस पलटतात आणि तरुण मुलं आहेत तरी सुद्धा गणरायाची भक्ती जी आहे आपल्याला इथे बघायला मिळाली। तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला नक्कीच येऊ द्या आणि गणरायाच्या अशीच आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करूया। गणरायाला असंच विनंती करूया की असाच आशीर्वाद दे की जुने दिवस जे आहेत ते पलटून जाऊ देत आणि आता जसे छान दिवस आले याच्यापेक्षाही अजून चांगले दिवस येऊ देत आणि सुख समृद्धी जी आहे या परिवाराला देखील लाभू देत। तुम्हाला कसं वाटतंय तेही नक्कीच सांगा। चला तर बोला गणपती बाप्पा मोरया।